श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. प्रवचन सार. 21 मे. अट्टाहासाने नामस्मरण करावे. नामा इतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. नाम बेंबीच्या देठापासून घ्यावे, कारण सर्व वासनाचा उगम तेथेच आहे. नामस्मरण वरवर न करता ते अट्टाहासाने आणि अंतःकरणपूर्वक करावे. भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येते. जो जाणेल भगवंत त्याला म्हणावे संत. आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. ती तळमळ विषयाकडे गेल्याने खरे समाधान मिळत नाही. वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळी साधने आहेत. तळमळ निर्माण झाली की भगवंत हात देतो. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे मूळ स्वरूप आहे. भगवंत हा प्रेममूर्ती आहे. म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचे लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते. म्हणून भगवंताकडे लक्ष लागण्यासाठी नामस्मरण करत जा. अंतःकरणापासून आणि अट्टहासाने नामस्मरण करा. आनंदात राहा. धन्यवाद.